चाललाय म्हणून आली आहे. आजूबाजूला डोळं उघडं ठेवून पाहिलं की जीव नुसता चुकतोय बघा. तुमच्या संग लय बोलावं असं वाटतं. आमचं जगणं आम्ही काय केलं समजा उलगडून सांगावं असं वाटतं. आता आम्ही लय काय केलं असं म्हणणं नाही माझं, पर म्या त्यांची बायको काय झाली आणि त्यांच्या कामात कवा कशी गुरफटून गेली हे ध्यानातच नाही आलं बघा. आता बघा मी जन्माला आली ते नायगावात, ते सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खांडवळ म्हणून तालुका आहे. त्यातलं आपलं एक खेडं जेमतेम माणसं राहणारी, पर माणसाला तेव्हा माणूस ओळखायचा. आणि म्या तर काय लेवसे पाटलांची थोर लिहिले. मग काय विचारताय माझा तोरा, शेताच्या ढेकळातून साठ धावणारा माझा जीव काटा पोचतोय काय नाही पोचतोय काय, झिपऱ्या कपाळावर घेऊन गावाची भटक भवानीच जणू म्या. 4 वर्षाची झाली ना तेव्हा आय म्हणायची, अगं सवे भाकर टाकायची, आता लगीन करायचं तुझं. पर माझं ध्यान तेव्हा पिठात नव्हतं, चिखल करण्यात असायचं. आई लय कावायची, लय म्हणजे लय कावायची. हातात जे मिळेल ते घेऊन मागं फिरायची आणि म्या हळूच दादांच्या मागं लपायची. चिचा काढणं म्हणा नाहीतर जांभळं काढणं म्हणा, मी नेहमी मोरच. एकदा तुटली ना मग पायाखालची जांभळाची फांदी, परकरातील सारी जांभळं खाली पडायला लागली. मग म्या धरलं वर आणि लागली लोंबकळायला. आये आये फांदी तुटली या, आये म्या पडली या, आये वाचव. माझा तो आरडाओरडा ऐकून आई धावत आली आणि तिने दादांना बी बोलवलं. दादा हशीच राहिले. मग मला खाली काढलं, पण आई लय बडबड करत राहिली, लगीन करायचं इचं, लगीन करायचं इचं. झाली हात तुटकी लंगडी बिंगडी तर कोण पर केलेला, म्हणून म्या म्हणती या हिचं लगीन आपण उरकवून टाकू. मग म्या म्हटली आई एक जांभूळ खा की, आणि म्याच पळाले तिथून. परत लागली झाडाच्या फांद्या लोंबकळायला. पण दादांच्या बी मनात होतं म्हणून पुण्याच्या फुलेशी माझं लगीन ठरलं. आता मला काय ठाव हे शेटजी कसे असतात ते, त्यांना चिताच्या झाडावर चढता येतं का नाही, हिरीत पोता येतं का नाही, रातच्याला आकाशाच्या चांदण्या मोजाय आवडता की नाही. ऐकलं तर बुक वाचणार, शाळा शिकणार, पण ते लगीन करायचं म्हटलं तर नाकाचा शेंडा कसा तुरतुरायला लागला. आणि आई दादांना सोडून जायचं म्हणजे जीवाला थोडा घोरच लागायचा ना. पण शहरात जाणार, टांग्यात बसणार, नाही म्हटलं तरी डोळ्यासमोर ते चित्र येऊन उभं राहिलं. आता आमच्या लग्नात लय माणसं जमली. माझं परकर पाडून माझं बुजगावनं त्या लुगड्यात बसवलं होतं. डोळ्यावर बाशिंग, मांडवळ्या, म्या जणू गौराईत. हळूच मी त्या शेटजींचं ध्यान बघत होती आणि हसायला येत होतं. खरं म्हणजे खरं लय ध्यान दिसत होते ते. आणि हसता हसता त्या लुगड्यात शिरला ना किडा आणि चावला की कचकन. मी जोरात वरडले, आये आये किडा चावलाय आये. मग आये म्हणाली, अगं सवे काय आरडाओरडा चाललाय, सासरच्या माणसांसमोर माझा उद्गार करू नकोस, किडा चावलाय, गप गुमाना आज जा आणि काढतो. मग म्या म्हणाले, आये किडा लय चावलाय ग, आये तू चल ना. म्या आपली थैथे नाचायला लागली ना, लय वरडत होती म्या. मग आमचा तो आरडाओरडा ऐकून आमचे शेठजी मोरा आले. मग ते म्हणाले आईला, अहो पोरगी असली म्हणून काय झालं, किडा तिला बी चावतोय ना, जा बघा, तुम्ही आज जा आणि बघा काय झालं ते. मग लुगडा मागं म्या मोर, लुगडा मागं म्या मोर असा करून तो किडा काढला. पण त्या शेटजींच्या बोलण्यानं चेहरा नुसता फुलला बघा. असे होते ते माझे पती परमेश्वर. आता हा प्रसंग होता माझ्या लग्नाच्या आधीचा. लग्नानंतर बी मी खूप काही केलं. हा प्रसंग आहे 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यावेळेचा. शेणपट्टासारखे जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखे जगलात तर नाव होईल. पण धर्माचं मात्र काय, पण समाजात धर्म बुडाला म्हणून आरडाओरडा सुरू झाला. सगळीकडे हाहाकार सुरू झाला. अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यानं कोणता धर्म बुडतो, धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म. अहो म्या शाळेत जाताना कोणी माझ्यावर चिखल फेकलं तरी म्या सहन केलं, शेण मारलं तरी पण म्या सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि असेच एके दिवशी शाळेत जात असताना एक धटिंगण माझ्या मोर येऊन उभा राहिला आणि म्हणतोय कसा, माग फिरायचं, ज्योतिबा फुलेंची बायको नव तू, एवढा धीटपणा बाईच्या जातीला बरा नवा, माग फिरायचं नाहीतर तुझी आबरू शाबरू ठेवायचं नाही. मग म्या मोरा आली आणि असा उचलला हात आणि तन त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्याला सुनावलं की आज आलास म्हणून थोबाड फुटलाय.
पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. म्हणून त्या दिवसापासनं सर्वांवरच माझा वचक बसला हो. म्हणून म्हणते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचला. एवढा अनर्थ एका अविद्येने केला, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. धन्यवाद.